कॉफी घे ना. जुई. हाँ बोल. कॉफी. हो. जुई, आता आपल्याला एकत्र काम करायचं. दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर एकत्र प्रेझेंटेशन द्यायचं आहे. सो अच्छा, तुला या संदर्भात बोलायचं होतं. मला वाटलं. नाही, म्हणजे मला खूप आवडेल तुझ्यासोबत काम करायला, एक टीम म्हणून. मला सुद्धा. म्हणजे मला नेहमीच वाटायचं आपण एकत्र एखाद्या प्रोजेक्टवरती काम करू. शिवाय दाभोळकर सर म्हणाले तसं आपलं ट्युनिंग खूप छान आहे. आपणच त्यांना परत आणलं ना. जय, तुला आठवतं आपण पहिल्यांदा दाभोळकर सरांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो तेव्हा तुला यायला उशीर झाला होता. मला अजूनही ते प्रत्येक दिवस आठवतात. दाभोळकर सर म्हणाले आपली खूप लकी जोडी आहे. दाभोळकर सर तेव्हा असं म्हणाले होते का? हो. त्यांनी किती कौतुक केलं होतं आपलं. त्यावेळी आपण एकमेकांना किती सांभाळून घ्यायचो ना. आणि आता सॉरी, मी माझंच बोलत बसले. तुला काहीतरी बोलायचं आहे ना, बोल ना. हे बघ जुई, मी तिला सांगणार आहे की हे बघ जुई, माझ्या मनात तुझ्याबद्दल तू विचार करतेस तसं काहीही नाही. ए नको नको, ती जीव बिव द्यायची. जय, अरे बोल ना. हाँ, जुई, जुई, मला खूप महत्वाचं बोलायचं तुझ्याशी, जे तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर मला कसं बोलू तेच कळत नाही. मला माहितीये तुला काय बोलायचंय. नाही नाही जुई, तुला नाही माहितीये, हेच सांगायचंय मला. काही गैरसमज आहेत ते दूर व्हायला हवे. गैरसमज आपल्यात? हो. हे बघ जुई, तू खूप चांगली मुलगी आहेस, माझी चांगली मैत्रीण आहेस. आपण एकत्र खूप काम करायचंय, बस एवढाच विचार मी केलाय आणि एवढंच आहे माझ्या डोक्यात. या पलीकडे काही नाहीये आणि मला असं वाटतंय की तू तसा विचार केला आहेस. यापेक्षा जास्त काहीतरी जर तू तसा विचार केला असशील तर तू डोक्यातून ते काढून टाक प्लीज. हे बघ जुई, मी त्या दिवशी तुला नोकरी सोडण्यापासून थांबवलं ना, ते एक तुझा मित्र म्हणून तू एवढी चांगली नोकरी सोडू नयेस असं मला वाटतं म्हणून. तुला तुझ्या घरच्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, तुला तुझी काही स्वप्न आहेत, तू ही स्वतःच्या आयुष्याचा काहीतरी विचार केला असशीलच ना. बस एवढंच. हे बघ जुई, मला माहिती आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा तू चुकीचा अर्थ घेतला असशील.
पण जगात मैत्रीच्या नात्यापेक्षा मोठं कुठलंही नातं नाहीये. आणि आपल्यात हे जे नातं आहे ते टिकणं म्हणजे ते मैत्रीचं नातं आहे आणि ते तसंच टिकायला हवं ना. सुई, बघ म्हणून मला कळत नव्हतं तुझ्यासमोर हे सगळं कसं बोलायचं. मला तुला दुखवायचं नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणंही गरजेचं आहे ना. जुई, तुझ्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचंय? म्हणजे हे बघ, वी आर गुड फ्रेंड्स, छान मित्र होत आपण. आणि मला असं वाटतं की तू अशीच राहा. माझी एक चांगली मैत्रीण आहेस, आपल्याला गोष्टी शेअर करता येतात. बस एवढंच म्हणायचंय मला. चल, मी सोडायला येतो तुला. जय, थँक्यू. आज जुईशी बोलणं झालं माझं. जय तू नीट बोललास ना तिच्याशी? हो, म्हणजे मी माझ्या परीने प्रयत्न केला. असं का बोलतोयस? अगं म्हणजे तिचं मन दुखवू नये, भावना दुखवू नये यासाठी मी पूर्ण प्रयत्न केला. बरं ती काय म्हणाली? असं काही म्हणाली नाही. म्हणजे मी जे काही तिला सांगितलंय त्यातलं तिला नेमकं काय कळलंय आणि नक्की कळलंय की नाही हे मी नक्की नाही सांगू शकत. पण ती शांत होती, काही बोलली नाही. डोळे भरले होते पण तिचे. वाईट वाटलं असणारच रे तिला, कारण ती इतके दिवस इतक्या मोठ्या गैरसमजात होती. हो, पण आता हा गैरसमज दूर झाला असावा. आणि आता त्याचं वाईट हे वाटणारच. तसं नाही रे, जुई खूप खूप इनोसेंट आहे, खूप जेन्युइन मुलगी आहे ती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमणारी आहे ती. वेगळ्या अशा कुठल्याही गोष्टीची तिला गरज नसते. त्यामुळे अशी माणसं असतात ना, त्यांचं मन जपणं जास्त कठीण असतं. हो ग, म्हणजे जर रजनी असती ना तर मी हे सहज बोलून गेलो असतो, किंवा तिला तसंही इनडिरेक्टली मी बऱ्याच गोष्टी बोलत असतो. पण जुई समोर बोलताना मला भीती नाही म्हणता येणार, पण दडपण नक्की आलं होतं. त्यात अरविंद काकांनी घाबरवलं होतं. काय? मी जुईशी हे बोलायला जाणार असं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा चुकून त्यांच्या तोंडून असं निघालं की जुई जीव वगैरे द्यायची. मी जो काही धसका घेतला होता ना. नाही रे, जुई भोळी आहे, पण मूर्ख नाहीये ती. हे असं काही करणार नाही. हो, मलाही तसंच वाटतं. पण अरविंद काकांना हे कोण समजावणार? त्यांच्या तोंडून निघून गेलं आणि त्यांना असं वाटलं सध्या त्यांचं नवीन चाललंय ना, जे काही ते बोलतायत तेच होतंय.
नाही, पण ती तशी समजूतदार आहे. हो, मी पण उद्या काकांना समजा. पण एक गोष्ट तिथल्या तिथे क्लिअर झाली, हे छान झालं. जरा रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. आपण असंच करत जाऊ. काकाही म्हणालेत ना, लवकरात लवकर सगळं क्लिअर करा. पण आपल्या बाबतीत जरा कठीणच आहे ते. म्हणजे आपल्याला सुद्धा तेच हवं असतं, पण जेव्हा आपण तसं करायला जातो तेव्हा जास्त गुंतत जातो. अदिती, टेन्शन घेऊ नकोस. आपण आपले प्रयत्न सतत करत राहू. आणि जुईचं मी उद्याच काकूंना सांगते. म्हणजे ते एकदा काकांपर्यंत पोहोचलं की ते सुद्धा रिलॅक्स होतील ना. हो, सगळं लवकरात लवकर व्यवस्थित होईल. होपफुली. बरं, चला आता लवकर निघायचंय उद्या. झोप. उद्या एकत्रच जाऊया. अगं अगं, सावकाश सावकाश. आज जरा उठायला उशीर झाला ना, त्यामुळे ही सगळी गडबड चालली आहे. उशीर होणारच. काल जय लेट आला, मग त्यानंतर तुमचं जेवण. थोडं लवकर या अगं. सॉरी काकू. अगं म्हणजे मी ह्यांचा नियम वगैरे म्हणून नाही म्हणत आहे, पण जीवाला थोडा आराम पाहिजे ना ग. खरं तर ऑफिस मधलं काम जरा वाढलंय ना, आणि काही प्रोजेक्ट्स नव्याने ओपनही झालेत, त्यामुळे मग. हो हो, कळतंय मला. जयवरची जबाबदारी वाढली ना, कामाचा लोड वाढला असेल. हो, आणि त्यात ते जुईचं टेन्शन होतं. होतं म्हणजे? जय जुईशी बोलला. हो, मग काय म्हणाली ती? काही नाही, काहीही बोलली नाही, शांत होती. खरं तर ना, तिची पण काळजी वाटते. पण जर हे वेळेत बोलणं झालं नसतं ना, तर तिने जास्त मनाला लावून घेतलं असतं. बरं झालं जय बोलला ते. म्हणजे थोडस वाईट वाटेल, साहजिकच आहे नाही का ते. पण जुई समजूतदार आहे, ती समजून घेईल. आणि अगं तुमचं टेन्शन कमी झालं ना. अरे बापरे, अगं बोलत काय बसले मी. तू जा आवर, मी तुझा डबा भरते. नाही काकू, अगं जा तू, नाही तर आत्ता जयची हाक येईल. अदिती, बघ म्हटलं नाही. जा जा, आले, येते मी. हो. कॉफी. थँक्यू. गुड मॉर्निंग आदिती मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी. थँक्यू. वेलकम. तांगडे, तुझी ही सवय मला खूप आवडते. सकाळी न चुकता गरम गरम कॉफीचा मग मिळतो. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. वेलकम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, ट्रेन लेट होती? नाही, ट्रेन अगदी वेळेवर होती आणि मी येताना आदिती मॅडम सोबतच आलो. हेच ऐकायचं होतं ना तुला? नाही नाही, ते माहितीच होतं मला. खूप चांगली मैत्री आहे ना तुमची? ऑफकोर्स. रजनी, तुला प्रसाद देऊ का आणखी? नंदिनी मॅडम, मला द्या. कसं आहे, प्रसाद तोंडात असला की बोलण्यात एक गोडवा येतो नाही का? हो, तुला द्यायलाच हवा.
सांगडे कॉफी दे. या मॅडम. थँक्यू. अजय सर तुम्हाला कॉफी इथे देऊ का केबिन मध्ये देऊ? नाही, मी घेतो ना. काका, मला जरा ती अकाउंटची फाईल दाखवा. कोणती रे? काका, फाईल फक्त निमित्त आहे. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की काल मी जुईशी बोललो. काय? अरे बापरे, जुई मॅडम अजून आल्या नाही. काय? काय झालं काका? अरे देवा, असं कसं बोललो मी? काय बोलताय तुम्ही काका? हा, ती जुई आली नाही ना अजून. मी असं बोलायला नको होतं. काका, येईल जुई. अरे हो, पण ती इतक्या उशीर कधीच येत नाही. का बोलतो मी? अरविंद, अहो काय झालंय? काय बोललात तुम्ही जुईला? अगं काही नाही. हो असं काय? आता म्हणालात ना मी का बोललो? पण मी काय बोललो सांगितलं का? नाही. हो तेच सांगा. हो, पण मी जे बोलतो तेच होईल असं नाही ना. जुई नाही जीव देणार. काय? जुई जीव देईल असं म्हणालात तुम्ही? कदम, मी नाही मी म्हणालो, पण आपण काका जुई का जीव देईल? अरे ते नाही देणार, मी चुकून बोललो. अरे देवा, अहो काय तुम्ही पण? तुम्हाला माहितीये ना तुम्ही जे बोलताय ते हल्ली खरं होतंय. नाही, हे नाही होणार. पण असं का बोललात? अरे मी चुकून बोललो, सांगेन ना. अहो काका, पण काहीतरी कारण असेल ना त्याला नेमकं. ते मी जयमुळे काय संबंध त्याचा? ते काका, असं काही नसतं. जय, पण तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? एक मिनिट जरा थांब. अगं, ते कामासंदर्भात बोलत होतो आम्ही. हा. तेव्हा जीव द्यायलाही वेळ नाही असं म्हणाले काका. बरोबर ना? हो, वेळ नाही जुईला जीव द्यायला. म्हणून मला वाटलं. अहो ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे का तुम्ही पाणी प्या. बंद करा तो विषय. येईल. बसा खाली. बसा, पाणी प्या. बसा ना. बसा. बसा तुम्ही. घ्या पाणी घ्या. सावकाश. शांत व्हा. जयराम, काय झालं? फोन लागला का? नाही ना लागत आहे ती. नाही लागत आहे म्हणजे? म्हणजे कनेक्ट होत नाहीये. नाहीतर ते हे बघ, हे असं आउट ऑफ कव्हरेज आहे सांगतात. अरे मग रेंज नसेल ना. आहे कुठे ती? घरी असेल तर रेंज असायला काही हरकत नाहीये ना. अदिती, मला टेन्शन यायला लागलंय का? अरविंद काका बोलले ते जर खरं झालं. जय प्लीज. काय तुझाही विश्वास आहे का या सगळ्यावर? नव्हता,
पण आता बसायला लागलाय. म्हणजे एखादा माणूस बोलतोय ते सगळंच खरं व्हायला लागलं तर काय? एक मिनिट हे बघ, मनातून हे भलते सलते विचार प्लीज काढून टाक. तोच प्रयत्न करतोय. या सगळ्यात ना माझीच चूक आहे. मी तिला काल म्हणजे मी तिला सगळं सांगितल्यानंतर मी तिला म्हणालो होतो मी येतो घरी सोडायला, पण ती फक्त नाही म्हणून निघून गेली. मी अजून थोडा वेळ तिच्याशी बोलायला हवं होतं. ती शांत झाली की नाही हे बघायला हवं होतं. मी थांबायला हवं होतं तिच्यासोबत. जय रिलॅक्स. कसं रिलॅक्स होऊ आदिती? ती समोर येईपर्यंत किंवा हा फोन तिच्याशी कनेक्ट होईपर्यंत मी रिलॅक्स नाही होऊ शकत. मला कळतंय पण हा झालं बोलणं? काय काय बोलणं झालं? कुठे आहे ती जुई? कोण? काका जुई. तिच्याशी कुठे बोलणं झालं? हो असं काय करताय तुम्ही? आता म्हणालात ना बोलणं झालं म्हणून. हा ते आता नवरेने जुईला फोन लागत नाही म्हणून तुझ्या घरी फोन केला. हं. तर घरून असं कळलं की ती केव्हाच बाहेर पडली घरातून. घरातून निघाली आणि अजून इथे पोहोचली नाही म्हणजे? अरे देवा,